तर आपण सुरुवात करूया आज आपल्या दुसऱ्या ब्लॉकला. आणि दुसऱ्या ब्लॉकमध्ये आपण चाललोय आता पिक्चर बघायला. लई दिवसातनं असं वाटत होतं जाव्या पिक्चरला, पण या काय माणसाने रस्ता सरळ केली देवी. हे काय कोल्हापूरपासून पुढं रस्ता आहे बघा त्या कॉलेजपर्यंत. ही माधवनगरमध्ये इष्टी पाक आडवीच आली, पुढं जाऊनच देईन. इंडिकेटर तर लावलाय त्यानं डावा उजवा, पण तरी पण काय इष्टी जाऊनच देईना. कसं तर त्याच्यातनं वाट काढत आलो, इकडं सांगलीत पोचलो. सांगलीत पोचल्या म्हणलं जाऊया आपण पिक्चरला. फास्ट आलो, कसं तर करत आलो बाबा एकदाच मॉलपाशी आलो. खड्डलंय काय जायचं होईना, तरी फास्ट आलो. तेवढाच माणूस एक आडवा आला, तरी पण असू दे म्हटलं चुकवून जाऊया त्याला. कसं तर पडत उतरत गाडी लावली, बॉक्स ऑफिसपाशी आलो. हे आत्ता तिकीट घ्यायला गेलो तर इथं 2च माणसांची गर्दी. आणि परत तिकीट घेतलं आपलं जारण नावाचा मराठी सिनेमा. गडबडीत गेलो एक्साइटमेंट होऊन, पण काय पायऱ्या संपना त्या. पाय दुखायला लागलं माझं तरी बाबा लय. कसं पायऱ्या चढत असतील लोक, लिफ्टने गेलो असतं तर बरं झालं असतं. पण काय नव्हच, कसा तर पोचलो बाबांनी एकदाचा. चला आता जाऊया पिक्चर तरी कसला आहे बघूया. एक नंबर स्क्रीन पण आपण पहिल्यांदाच बघितल्या. बाकीच्या थिएटरला बघितल्या ती, पण इथं काय पहिल्यांदाच बघितलं. आणि पिक्चर बघून तर मला भ्या वाटाल तर असं सगळीकडे हवा होती. पण ॲक्टिंग एक नंबरची ॲक्टिंग केली अमृता सुभाषनं. ती माझ्या लहानपणीची हिरोईन आहे बरं का. मी लहानपणीला मला लय आवडायची हिरोईन. आणि हिचं तर काय बोलायचं कामच नाही. हिची तर ॲक्टिंग तिच्यापेक्षा भारी. आता इथं ब्लॉग संपतोय आपला, पण तुम्ही मला सांगा की या जारण सिनेमाचा रिव्ह्यू करूया का. सिनेमाचा रिव्ह्यू आपण करूया का, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ओके, टाटा, गुड बाय.